नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला थेट क्रिकेट प्रेमींच्या उत्साहामध्ये सहभागी होण्यासाठी आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत, कारण आपली लाडकी टीम इंडिया जी आहे ती दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे आणि दिल्लीमध्ये विश्वविजेत्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केले जात आहे। दिल्ली विमानतळावर टीम इंडियाचं जल्लोष स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर टीम इंडिया आपल्या हॉटेलवर पोहोचताच तिथे देखील त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय। दिल्लीमध्ये क्रिकेट प्रेमींनी गर्दी केलेली आहे। टीम इंडियाच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच सर्व क्रिकेट प्रेमी एकवटलेले होते आणि ज्या क्षणी टीम इंडिया भारतात पोहोचली त्या क्षणी या क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला आहे। काही वेळापूर्वीच टीम इंडिया ही मौर्य हॉटेलवर पोहोचलेली आहे। इथे विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाश्ता केल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये देखील येणार आहे। तरी काही वेळापूर्वीची दृश्य आहे टीम इंडिया जेव्हा मौर्य हॉटेलवर दाखल झालेली होती त्यावेळेसची ही दृश्य। तसंच दुसरीकडे आपण चाहत्यांचा जल्लोषही बघतोय। दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी जल्लोष केला होता, जयघोष केला होता। तरी दोन दृश्य टीव्ही समोर आपण बघतोय। टीम इंडियाचं दिल्लीमध्ये दाखल होताच त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। हॉटेल मौर्यावर देखील अनेक चाहते एकत्र आलेले होते आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले। शिवाजी, काही वेळापूर्वीच टीम इंडिया ही आपल्या हॉटेलवर पोहोचलेली आहे आणि आता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्यासाठी जाणार आहेत। किती वाजता ही भेट होऊ शकते, काय माहिती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जो नियोजित कालावधी आहे तो 10 ते 12च्या दरम्यानचा ठेवण्यात आला आहे। मात्र 10 ते 12 म्हणजे या ठिकाणून निघाल्यानंतर त्या ठिकाणी सिक्युरिटी रिझनमुळे इतर लोकांची चेकअप केला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या घरी जो स्नेह भोजनाचा नाश्त्याचा जो कार्यक्रम आहे त्याचबरोबर चर्चेचा जो कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंच्या समस्या, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी घेतलेले परिश्रम याबद्दल चर्चा करतील, त्यांचं अभिनंदन करतील, त्यांचं स्वागत करतील आणि भारताने मिळालेला हा वर्ल्ड कप यामुळे पूर्ण देशामध्ये मोठा आनंद उत्सव आहे। 12 वाजल्यानंतर ते पुन्हा ITC मौर्या मी ज्या ठिकाणी उभा आहे या हॉटेलमध्ये पोहोचतील। फ्रेश होऊन पुन्हा ते मुंबईकडे निघणार आहे आणि मुंबईमध्ये अर्थातच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईत मोठ्या स्वागत उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती त्यांचं स्वागत केलं जाईल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असा हा प्रवास असणार आहे। मोकळ्या वरती टप नसलेला रूप नसलेला जे बस असते त्या बसमधून हातात वर्ल्ड कप घेऊन टीम इंडिया जी आहे ती आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि त्यांचं मोठ्या उत्साहात जे आहे ते स्वागत करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात आता जर पाहिलं दिल्लीमधून तर ही टीम इंडिया जी आहे क्रिकेट टीम भारताची ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे। शिवाजी, दिल्लीमधल्या अशाच उत्साहाची प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत, असेच जोडलेले रहा। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी जे आहेत रिद्देश हातीम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रिद्देश, तू वानखेडे स्टेडियम बाहेर आहेस। दिल्लीमध्ये तर उत्साह सुरू आहे, मुंबईमध्ये देखील असाच उत्साह आपल्याला काही तासामध्ये बघायला मिळणार आहे। प्रत्येक मुंबईकर आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहतोय। कशा प्रकारची तयारी वानखेडे स्टेडियममध्ये पाहायला मिळते? चाहत्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली का? नक्कीच आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी ही जी विजय यात्रा आहे ती निघणार आहे आणि त्याच्या आधी सर्वात आधी पोलीस प्रशासनाकडून जी संपूर्ण परिसरामध्ये तयारी आहे ती करण्यात आली। आपण जर पाहिलं तर परिसरामध्ये बॅरिगेड्स देखील लावण्यात आले आहे। त्याचबरोबर जे मरीन ड्राईव्हच्या बाजूला जे बांबू आहे ते देखील संपूर्ण परिसरात लावण्यात आले आहे। आपण जर पाहिलं तर जर एअरपोर्टवरती दाखल झाल्यानंतर ते इकडे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचल्यानंतर ते वानखेडेच्या दिशेने जाणार आहे आणि त्या दरम्यान त्यांची जी विजय यात्रा आहे ती निघणार आहे। आपण जर पाहिलं तर ओपन बसमध्ये सर्व जे इंडियन्स प्लेयर आहे ते त्या बसमध्ये बसून त्यांच्या विजय यात्रामध्ये ते जाणार आहे। त्यावेळी क्रिकेट चाहते ते संपूर्ण मुंबईमधून तसंच राज्यातील इतर भागांमधून देखील मुंबईत दाखवण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे। जी वाहतूक आहे ती देखील वळवण्यात आली आहे। त्याचबरोबर पोलिसांनी असं देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही प्रायव्हेट
प्रायव्हेट गाडीने न येता ट्रेननी व बसचा प्रवास करा, कारण या संपूर्ण परिसरात लाखोच्या संख्येने जे क्रिकेट चाहते ते दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाहतुकीला देखील फटका पडू शकतो, पार्किंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट गाडीने प्रवास न करता ट्रेननी किंवा बसेसनी प्रवास करा, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा घरी जाताना देखील कुठल्या त्रासाला समोर जावं लागणार नाही। दुसरीकडे आपण जर पाहिलं याच रस्त्यावरून त्यांची जी विजय यात्रा आहे ती देखील निघणार आहे आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा ही विजय यात्रा निघणार तेव्हा हा रस्ता वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात येणार आहे। संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यानच्या वेळी जेव्हा ते या परिसरात पोहोचतील तेव्हा त्यांची जी विजय यात्रा आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर या विजय यात्रा दरम्यान जे मुंबईकर जे क्रिकेट चाहते आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये दाखल होऊन त्यांच्या ज्या विजय यात्रेमध्ये सहभागी होऊन त्यांचा जल्लोष आहे त्या जल्लोषामध्ये ते सहभागी होतील। आपण जर पाहिलं तर आज संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान त्याची जी विजय यात्रा आहे ती सुरू होईल आणि त्यानंतर एकंदरीत पाहिलं तर मोठा जल्लोषात मोठा उत्साहामध्ये क्रिकेट प्रेमीकडून त्याचबरोबर मुंबईकरांकडून जे टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे। प्राची, रिद्देश, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। काही वेळापूर्वीच टीम इंडियाचं स्वागत झालं आणि त्यावेळी बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही पाहूयात। इस अमेजिंग फीलिंग मैन, इसके लिए काफ़ी मेहनत की है ये हाथ में आने के लिए। आई एम सो ब्लेस कि मैं आज ये ट्रॉफी और ये ब्यूटीफुल मेंबर जो प्लेइंग 11 जो टॉप 15 है तो बहुत ही अच्छा लग रहा है। सो एक्साइटेड। This feeling you can't express in words. I think I'm so lucky to have this. तर वर्ल्ड कप हातात घेऊन आपल्या मायदेशी परतण्याचा हा आनंद जो आहे तो आपण या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहिलाय। दरम्यान या जल्लोषाच्या वेळी क्रिकेट प्रेमींनी काय भावना व्यक्त केल्या त्याही पाहूयात। मामूली बात नहीं है, 2 बार वर्ल्ड कप जीतना, इंग्लैंड एंड ओनली इंडिया गेट अ चांस टू विन दिस वर्ल्ड कप एंड रोहित शर्मा, विराट कोहली, जडेजा 90s किड के लिए लास्ट टाइम मौका मिल रहा है जिनको हम देख पाएंगे। तो लाइव मैं उनको देखने आया हूँ, सारे मैचेस मैंने थिएटर में देखे हैं, सारे दोस्तों के साथ एंजॉय किया है और इंडिया 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 बस यही दिमाग से निकल रहा है और दिल से यही निकल रहा है, इंडिया इंडिया इंडिया, बस इंडिया इंडिया। मैच वर्ल्ड कप था, जब इंडिया हार गई बहुत रोया बहुत रोया बहुत रोया। हमने इसको दिलासा दिया कोई नहीं, नेक्स्ट वर्ल्ड कप आने वाला है T20, इस बार इंडिया जीत के आएगी और जो इस बार इंडिया जीती तो इसके खुशी का ठिकाना ही नहीं रहा। शूरवीर है देश के लिए, वो देश के लिए शूरवीर है। हमारा सीना गर्व से चौड़ा कर दिया है। हम हेड हाई करके पूरे विश्व में कहीं भी चल सकते हैं, इनकी वजह से पूरे विश्व में कहीं भी चल सकते हैं। ये इंद्रदेव मेहरबान नहीं है, ये एक आशीर्वाद है जो ईश्वर दे रहा है हमारी विश्व टीम को। आप पूछ सकते हैं, मैंने 7 दिन पहले घोषित करा था 29 जून को, जिस दिन इंडिया जीता था, जब वो देश की धरती पे कदम रखेंगे उस दिन इंद्र देवता उन्हें अपना आशीर्वाद देंगे बारिश के रूप में। बहुत बड़ी बात है क्योंकि काफी साल के बाद जीते हैं ना, तो वो एक अलग फीलिंग आ रही है। जब पहले जीतते जा रहे थे तो आदत हो गई थी जीतने की, फिर बीच में ब्रेक लग गई, क्लोज आके हार रहे थे, और फाइनली ट्रॉफी जीती है तो बहुत खुशी की बात है। इमोशनल मोमेंट था और बहुत खुशी का माहौल था। इट वाज रियली अमेजिंग टू सी इंडिया लिफ्टिंग द ट्रॉफी, स्पेशली राहुल द्रविड़, रोहित शर्मा, जडेजा एंड विराट कोहली। लास्ट फेयरवेल में उनको कप मिल गया, वो उससे बड़ी खुशी की बात को। हमने जो केक प्रिपेयर करा है टीम ऑफ शेफ्स एट ITC मौर्या ने, ये टीम की जर्सी के कलर में आप नोटिस करेंगे, और इसका जो हाईलाइट है वो हाईलाइट ये ट्रॉफी है। देखने में ये एक्चुअल ट्रॉफी लगेगी बट दिस इज़ मेड आउट ऑफ चॉकलेट। हमारी एक्सपर्टीज इंग्रेडिएंट्स की रहती है, तो हमने एक ट्रिब्यूट पे करने के लिए हमारी टीम को, टीम इंडिया को, हमने ये ट्रॉफी आउट ऑफ चॉकलेट बनाई है। सो दिस इज़ द हाईलाइट। ये हमारा केक है टू वेलकम द विनिंग टीम टू द चैंपियंस। दिस इज़ व्हाट वी हैव डन।
आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दिल्लीमधले शिवाजी काळे आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत। शिवाजी, सकाळपासूनच तुम्ही या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। केवळ दिल्ली विमानतळच नाही किंवा मौर्य हॉटेल बाहेरच नाही, संपूर्ण दिल्लीमध्ये कशा प्रकारचं वातावरण बघायला मिळतंय? आल्हाददायक वातावरण आहे, अत्यंत प्रसन्न वातावरण आहे। सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रिमझिम पावसाने दिल्ली नाहून गेलेली आहे। जणू काही वरुण देवताने खेळाडूंवरती वर्षाचा शिंतोडे दिलेले आहेत। तर असं एक आनंदमय वातावरण आहे। पाऊस पडत होता आणि भारतीय टीम या ठिकाणी पोहोचली होती। अंगावरती काटा उभा राहील अशी ती दृश्य होती। भारतीय खेळाडूंच्या हातामध्ये तो वर्ल्ड कप, मोठा संघर्ष, त्यानंतर परिश्रम घेत भारतीय टीमने तो मिळवला होता। तर त्यामुळं एक मोठा आनंद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता। आणि रस्त्यावरून जेव्हा भारतीय टीमची जी गाडी जात होती त्यामुळे प्रत्येक लोक जे होते त्यांना थांबावं लागलं होतं। मात्र त्यामुळं काही लोकांना ऑफिसला जायचं होतं, काही लोक एअरपोर्टला जाण्यासाठी लेट होत होते। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना त्याची कुठलीही फिकर नव्हती, कारण भारतीय टीमने मोठ्या अथक परिश्रमानंतर, संघर्षानंतर तो भारतीय वर्ल्ड कप भारतीयांना जो प्रिय आहे तो मिळवला होता। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक मोठा आनंद जो आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत होता। नक्कीच शिवाजी आणि रिद्देश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी